नमस्कार, मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत या टाईपचं इयरिंग्ज बनवणं. या इयरिंग्ज बनवलेलं आहे आणि तसंच सेम मी अंगठी पण बनवलेली आहे. हे इयरिंग्ज कसं बनवायचं ते तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी 0.3 गेज वायर घेतलेली आहे गोल्डन कलरची, ही अशी. आणि परत मी 5 सीड बीड्स घेतलेले आहेत. त्याच्याऐवजी तुम्ही गोल्डन कलरचे मणी पण लावू शकता. मी साईडला ते रेड कलरचेच लावलेले आहेत आणि मध्ये एक क्रिस्टल घेतलेला आहे रेड कलरचा, लहान साईजचा. आणि 5 ड्रॉप शेपचे मोती या टाईपचे आहेत बघा. हे लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे हे अवेलेबल होते ते मी घेतले. 17-18 गेजची वायर घ्यायची स्टड बनवायला, किंवा होलचं स्टड येतं ते जर घेतलं तर तुम्ही ते तारेने त्याच्यामध्ये पॅक करू शकता. पण मी याचं स्टड बनवलेलं आहे. तर मित्रांनो, हे कानातलं कसं बनवायचं ते आपण बघूयात. तर त्यासाठी ही 0.3 गेजची वायर जी आहे ती साधारण 13-14 इंचाची, 1 फूट किंवा त्यापेक्षा थोडीशी जास्त अशी घ्यायची. त्याच्यामध्ये बघा ड्रॉपशेपचा मोती ह्यात असा टाकायचा आहे आणि त्याच्यावरती हा रेड मोती. तर रेडच्या ऐवजी तुम्ही गोल्डन पण टाकू शकता किंवा तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये तुम्ही बनवू शकता. आणि रेड बाजूला करून खालच्या ड्रॉपशेपच्या मोत्यातून खाली वायर काढून घ्यायची. तार आहे ॲक्च्युली ही, हे बघा. हा फिक्स करायचा व्यवस्थित. परत दुसरा मोती तसाच जाड बाजूने तार टाकायची आणि वरच्या टोकाला परत रेड मुनी, वरतून परत ही तार खाली. खूप बारीक तार आहे, व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचं. जवळजवळ मोती आले पाहिजेत ते खालच्या. आपल्याला हे 5 मोती ह्या टाईपमध्ये टाकून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. कमेंट करून मला जरूर कळवा, म्हणजे मला परत नवीन व्हिडिओज टाकता येतील. थोडीशी व्हिडिओमध्ये जर काही गडबड असेल तर ते माझं थोडं स्टँड व्यवस्थित नसल्यामुळे होतं आहे. हे बघा, 3 मोती टाकून झालेले आहेत. आता चौथा एक दुसऱ्या बाजूने टाकूया आपण. साधारण एका बाजूला 1.5-2 इंचाची तार सोडून द्यायची. परत सेम तसंच रेड मणी बाजूला करून व्हाईट मोत्यातून खाली या पद्धतीने टाकायचं आहे. आता हा 5वा मोती घट्ट ओढून घ्या. तारेला पीळ बसतो मधून, तो बसायला नको. बसला की ते ओढणं खूप अवघड होऊन जातं. त्यामुळे व्यवस्थित तार सरळ करून घ्यायची. आणि आता बघा, हे झाल्यानंतर आपल्याला हे फिक्स करायचं आहे. फिक्स कसं करायचं तर मोठी तार जी आहे ते प्रत्येक मोत्यातून एका खालून एका वरून, एक खालून एक वरून अशी गुंडाळून घ्यायची. आणि शेवट आला की ती घट्ट ओढून घ्यायची, म्हणजे ते मोती व्यवस्थित घट्ट बसतील. असं व्यवस्थित घट्ट ओढून घेतलं की छोटी तार जी आहे तर तारमध्ये आपल्याला असं वरती घेऊन त्याच्यामध्ये तो क्रिस्टल जो घेतलेला आहे, पण मी रेड कलरचाच घेतला आहे, तुम्ही कुठलाही तुम्हाला आवडेल तो कलर घेऊ शकता, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. तार सरळ करून घ्या, नाही तर ते जात नाही लवकर म्हणे त्याच्यामध्ये. आणि अपोजिट साईडला घेऊन खालून वरती तार काढून घ्यायची, म्हणजे तो मोती फिक्स करायचा. हे बघा, झाला ना बेस आपला तयार. अंगठीचा असो, कानातल्याचा असो की मंगळसूत्राचा. आता काय करायचं आहे आपल्याला, ही तार आहे ती 2-2 मोत्यातून अशी गुंडाळायची, घट्ट व्यवस्थित ओढून घ्यायची आहे. म्हणजे मधला मोती आपण फिक्स करतो आहे त्याच्यामध्ये क्रिस्टलमधला. हे बघा, 2-2 याच्यातून मोत्यातून फिरवून घ्यायची.
सगळीकडनं सगळ्या मोत्यातून फिरली गेली पाहिजे. हे या पद्धतीने फिक्स झालं हे वाया. आता हे बेसिक आपलं तयार झालं. हे दुसरं मी तयार केलेलं आहे. खाली स्टड तयार करून लावलेलं आहे. तुम्ही होलचं स्टड जर घेतलं तर त्याच्यामध्ये ते तार टाकून पॅक करू शकता. पण मी याचं बनवलं आहे. थोडंसं बनवण्याचं बघा कसं बनवलं आहे. राऊंड शेपने याला राऊंड करून घेतला पहिल्यांदा, थोडी तार सोडून मागच्या बाजूला, आणि त्याच्यावरती 2 राऊंड घेतलेले आहेत परत. एकसारखे आले पाहिजेत ते म्हणून थोडंसं पिंचेसच्या सहाय्याने मदत घेतली मी. हाताने गोल करून घेतलं परत फिरून, आणि कटरच्या सहाय्याने एक्स्ट्रा तार कट करून दिली. 2-3 राऊंड घेतले. प्लेन करण्यासाठी पिंचेसने दाबून घेतलं, कटरच्या सहाय्याने कट केली तार, आणि आतल्या बाजूने त्याला दाबून दिलं. टोक दाबलं पहिल्यांदा आणि परत आत. सावकाश करा हे. त्याच्यानंतर काय केलं, मागच्या बाजूने हे पकडलं असं, आणि ही तारा जी आहे ती सरळ वरती केली. हा आपला स्टड तयार झाला. शेवटचं टोक लागू नये म्हणून थोडंसं पिंचेसच्या सहाय्याने दाबून घेतलं. व्यवस्थित प्लेन बेस यावा म्हणून त्याला थोडंसं दाबून घेतलं, आणि हा आपला स्टड तयार केला. आता हा काय करायचा आहे, हा याच्यामध्ये फिक्स करायचा आहे. तारेच्या सहाय्याने त्याच्यावरती 2-3 राऊंड गुंडाळायचे. पहिल्यांदा तारेचे मधून काढून घेऊन, आणि परत मोत्यातून गुंडाळत अपोजिट साईडच्या मोत्यामध्ये गुंडाळत तार फिक्स करून घ्यायची, म्हणजे स्टड फिक्स करून घ्यायचा, आणि एक्स्ट्रा तार कापून घ्यायचे नंतर. आणि पिंचेसच्या सहाय्याने ती तार लागू नये म्हणून आतल्या बाजूने दाबून घ्यायचं. घट्ट स्टड बसलेला एकदम, हलत पण नाहीये. या पद्धतीने हे बेस बसवून घ्यायचं. बघा, हे झाली इयरिंग्स आणि ही झाली अंगठी. असंच तुम्ही मंगळसूत्राच्या वाट्या पण याच्या तयार करू शकता. अंगठीला बघा इथे होल ॲडजस्टेबल दिलेलं आहे मागच्या बाजूला, आणि होलचं बेस आहे. असं होलचं बेस तुम्हाला इयरिंग स्टडला पण भेटतं. ते जर भेटलं तर तुम्हाला लावायला सोपं जाईल. स्टड तयार करण्याची गरज पडणार नाही. मी असे स्टड तयार करून लावलेले आहेत. तसे जर मिळाले तर तुम्हाला इझी तारेमध्ये ते शिवून बसवता येते. हे बघा, हे असं झालेलं आहे. मैत्रिणींनो, कसं वाटलं हे कानातले तुम्हाला? मला आवर्जून कमेंट करून कळवा. धन्यवाद मैत्रिणींनो.